तर या बदलत्या वातावरणाचा आंब्याला सध्या फटका बसतोय। तळ कोकणामध्ये आंबा बागायतदार रस्त्यावर उतरलेत आणि विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गमध्ये आंबा बागायतदारांनी आंदोलन केलं। पहिल्यांदाच हजारो आंबा बागायतदारांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला। तर या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। आणि यावर्षी झालेली पहिल्यांदाच या ठिकाणी रस्त्यावरती उतरायला पाहायला मिळतोय। आपण या दृश्यामध्ये बघतोय मोठ्या संख्येनं तळ कोकणातील आंबा बागायतदार असेल, काजू बागायतदार असेल, तो शेतकरी आहे तो या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहे। खरं तर बदलत्या वातावरणामुळे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पीक जे आहे ते यावेळी अगदी कमी प्रमाणात येणार आहे। अगदी 95% नुकसान जे आहे ते या ठिकाणी या संपूर्णपणे हे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना झालेला आहे आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्याचबरोबर सातबारा जो आहे तो कोरा झाला पाहिजे, अशा प्रकारच्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या घेऊन या ठिकाणी शेतकरी राजा जो आहे तो या ठिकाणी रस्त्यावर उतरायला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत या ठिकाणी ज्या या मोर्चाला ज्यांनी पाठिंबा दिलाय ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक आहेत। साहेब काय सांगाल, कोणकोणत्या मागण्या आहेत आज मोर्चाच्या? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलेला आहे आणि ही संख्या आपण बघितलं असाल की हजारांच्या संख्येने आहे आणि एवढ्या वर्षात नुकसान झालेलं आहे, एवढं 90% म्हणजे जास्त नुकसान हे शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी या मोर्चाकडे विरोधाची भूमिका न घेता सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे। सरकारने याकडे लक्ष ठेवलं पाहिजे। याच्यामध्ये केंद्र सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे, राज्य सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे, कारण वातावरणाच्या बदलाचे हे सगळे परिणाम आहेत। सातत्यानं शेतकरी रस्त्यावर उतरतोय आणि तरी सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारनं दखल घेतली नाही तर मग आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल आणि ते आता पुढचा आंदोलनाचा टप्पा काय असेल हे आता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर आम्ही ठरवू। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।